तू शंकर जी के गले में पड़ा। शंकर जी म्हणतो मैं बड़ा, तू काय का बड़ा, तू तर राम नाम जपने में पड़ा। मग राम म्हणाला मैं बड़ा, तू काय का बड़ा, तू वशिष्ठ के नाम में पड़ा। आणि वशिष्ठ कोण? गुरु शिष्यांची परंपरा। आपल्या भारत देशाला गुरु शिष्यांची महान परंपरा आहे आणि त्या परंपरेतलं अतिशय मोलाचं पुष्प जे आहे ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती। जगामध्ये जयंती पुण्यतिथी साजरी होत असताना त्याच्यामध्ये मागे फार मोठी पार्श्वभूमी असते। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना विचारलं विद्यार्थ्यांनी की आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणाले की माझा वाढदिवस हा वाढदिवस साजरा न करता तो शिक्षक दिन म्हणून साजरा करा। आणि तेव्हापासून सगळ्या भारतामध्ये हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षकांच्या प्रति समर्पित असा शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला। मला आनंद होतो की या देशामध्ये महान परंपरेमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयुष्याच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत शिक्षकी पेशाला वाहून घेतलेला व्यक्ती, भारताचा राष्ट्रपती झालेला असलेला व्यक्ती सुद्धा निवृत्त झाल्यानंतर शिलाँग या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर भाषण करता करता हृदय विकाराच्या झटक्याने पैगंबरवाशी होतो। पण अहोरात्र स्वतःचा प्राण, स्वतःचा पंचप्राण त्यांनी राष्ट्राला अर्पण केला, तो विद्यार्थ्यांच्या प्रती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज शिक्षक दिवस साजरा करताना एका भूमिकेतून साजरा केला, तो म्हणजे तुम्ही स्वतः विद्यार्थी शिक्षक बनले, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक बनले। तुम्हाला तो 20 मिनिटाचा अनुभव होता, तो थोडा वेगळा असेल, पण तुम्हाला लक्षात आलं असेल की हा अनुभव घेताना माझ्या शिक्षकांना किती त्रास होत असेल। शिक्षकांना मुळात त्रास होतच नसतो। शिक्षकांना त्रास होत का नसतो? कारण की त्यांच्या पुढे बसलेली फुलं जी असतात तीच त्यांची आवडती मुलं असतात आणि मुलांसाठी समर्पित व्यक्ती म्हणजे कोण? शिक्षक। एका विद्यार्थ्याने छान व्याख्या केली की जो शिस्तप्रिय असतो, जो क्षमाशील असतो, जो अतिशय मेहनत घेतो, तो शिक्षक। पण शिक्षक दिन साजरा करताना ह्या कलियुगामध्ये असा अवतार जो आहे की तो अवतार जगाच्या कल्याणासाठी, संतांचा उद्धार किंवा जगाच्या कल्याणासाठी संतांची अनुभूती देण्यासाठी भगवान चक्रधर स्वामींचा जन्मदिवस आपण साजरा करतोय। दोघीकडे सारखा, एका शिक्षण क्षेत्रामधला शिक्षकाचा शिक्षक दिन आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका शिक्षकाचा आज जयंतीचा उत्सव। 12व्या शतकामधल्या प्रभू चक्रधर स्वामी यांच्या लीळा चरित्राचा अभ्यास केला तर मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक पण त्यांना बनवूया। आणि मराठी भाषेच्या आद्य प्रवर्तकांमध्ये ज्यांनी आपल्या ज्ञानाचा वसा गरीबातल्या गरीब माणसापर्यंत, जाती पाती धर्म इथला कुठलाही भेद न ठेवता पंजाब पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे गुजरातमध्ये कांडला पासून तर इकडे आसाम पर्यंत भागवत धर्माची पताका जी फडकवली त्याच्यामध्ये भगवान चक्रधर स्वामी यांचा मोलाचा वाटा आहे। आपण इतके भाग्यवान आहोत, मी पुन्हा सांगतो, माझं वाक्य नीट लक्षात घ्या, आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्या ह्या जळगाव जिल्ह्यातल्या भडगावच्या गिरणा माईच्या कुशीतलं कनाशी आणि त्यातलं भडगाव या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत चक्रधर स्वामी यांचा पदस्पर्श झालाय। कनाशी या गावाला प्रत्यक्ष भगवंत येऊन गेलेले आहेत आणि आपल्या अगदी जवळच्या अंतरावर, इथून फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पेठेतलं जे मंदिर आहे, भगवान चक्रधर स्वामींचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्पर्श झाले, त्या ठिकाणी ते आलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचे चरण स्पर्श झालेले आहेत आणि ते मंदिर सुद्धा जे आहे ते प्रत्यक्ष भगवंताचं साक्षात स्थान आहे। आपल्याला कदाचित कधी वेळ असेल तर त्या मंदिराचं दर्शन घेणं आणि त्या ठिकाणी प्रभू चक्रधरांना दंडवत घालणं। या दंडवत घालताना एक शास्त्रीय स्वरूप मी तुम्हाला सांगतो की मानभू पंथाचे जे लोक असतात किंवा जे शिष्य असतात ते काय करतात, ते दंडवत घालतात। नमस्काराचा प्रकार आहे, आपण नमस्कार वेगळ्या पद्धतीने घालतो, पण तो पूर्ण नखशिकांत नमस्कार असतो, पूर्ण टोटली सरेंडर म्हणून तो नमस्कार असतो। तो सूर्य नमस्काराचा चांगला प्रकार असतो आणि सूर्य नमस्काराचा प्रकार म्हणजे काय? दंडवत। आणि आज या शुभ दिनी शिक्षक दिनाबरोबर भगवंत चक्रधर स्वामी यांचं पुण्यस्मरण करताना मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या कार्यामध्ये आज खारीचा वाटा उचलला, आमचा मान, आमचं भूषण तुम्ही या ठिकाणी गौरवलं। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज शिक्षकाची भूमिका निभावताना भविष्यातले आदर्श शिक्षक बनणार आणि कायमचे तुम्ही स्मरणात राहणार। या शाळेतून तुम्ही काय घेऊन जाणार तर या शाळेतून ज्ञान घेता घेता आदर्श शिक्षक बनण्याचा प्रयत्न करणार आणि आदर्श शिक्षक बनताना आपण भगवंत चक्रधराचे आशीर्वाद घेऊन
चांगल्या क्षेत्रामध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र कार्य करताना आपण अहोरात्र विद्यार्थ्यांचं जी झटत राहू ही शुभेच्छा व्यक्त करून आजच्या एक शिक्षकतेने मी सर्व आदरणीय माझे शिक्षक बंधू भगिनींना सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्रांनो माझं लांबलेलं भाषण जे या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.